नमस्कार. बायबलमध्ये एका भविष्यवाणी जगाच्या अंताविषयी एक गूढ संकेत आहे. तर आज आपण एका धार्मिक ग्रंथाच्या आधारे नेमका हा संकेत काय आहे आणि त्याभोवती जी गुंतागुंतीची चर्चा आहे तिचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्या मूळ स्रोताचा आपण अभ्यास करतोय ना, तो एका खूप मोठ्या आणि नाट्यमय प्रश्नाभोवती फिरतो. तो प्रश्न म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाच्या काळाची सुरुवात नेमकी कधी होते? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट प्राचीन भविष्यवाण्यांच्या खोलात शिरावं लागेल. मत्त्याच्या शुभवर्तमानातलं हे वचन ते एका विशिष्ट क्षणाकडे, एका घटनेकडे बोट दाखवते. हीच ती घटना आहे जी या अभूतपूर्व काळाच्या सुरुवातीचा संकेत देते. पण मग प्रश्न हा आहे की ही विनाशाची अमंगळ गोष्ट नक्की आहे तरी काय? ठीक आहे, तर आपण हा गुंतागुंतीचा विषय कसा समजून घेणार आहोत ते पाहूया. सगळ्यात आधी आपण त्या भविष्यवाणीच्या मूळ प्रश्नाबद्दल बोलू. मग अंतिम सप्ताह म्हणजे काय ते उलगडून पाहू. त्यानंतर विनाशाची अमंगळ गोष्ट काय आहे हे समजून घेऊ. पुढे आपण दोन वेगवेगळ्या कालरेषा पाहणार आहोत, त्यांच्या मागे असलेले युक्तिवाद आणि त्याचे परिणाम काय आहेत हे तपासू. आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ कसा लावला जातो यावर चर्चा करू. तर सगळ्यात पहिला मुद्दा, मूळ स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की महाक्लेशाची सुरुवात एका विशिष्ट घटनेने होते आणि ती घटना म्हणजे विनाशाची अमंगळ गोष्ट पवित्र स्थानी दिसणं. हाच तो ट्रिगर पॉइंट आहे. बरं, ही घटना घडणार हे तर कळलं, पण कधी? ही वेळ समजून घेण्यासाठी ना आपल्याला भविष्यवाणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका खास कॅलेंडरची आणि त्यातल्या काही शब्दांची ओळख करून घ्यावी लागेल. तर ही संपूर्ण कालरेषा ज्याबद्दल आपण बोलतोय ती एका 7 वर्षांच्या काळात घडते. भविष्यवाणीच्या भाषेत याला शेवटचा सप्ताह असं म्हणतात. आणि हा 7 वर्षांचा काळ 3.5 वर्षांच्या 2 समान भागांमध्ये विभागलेला आहे. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या 7 वर्षांच्या अगदी मध्यभागी म्हणजे बरोबर 3.5 वर्षांनी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडते, पहिले पुनरुत्थान. आणि हाच तो आपल्या कालरेषेवरचा फिक्स्ड पॉइंट आहे. सगळा हिशोब याच बिंदूवरून लावला जातो. ठीक आहे, तर आपण पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येऊया. ही विनाशाची अमंगळ गोष्ट नक्की आहे तरी काय जी या सगळ्याची सुरुवात करते? एखादी वस्तू की कोणी व्यक्ती? तर स्रोतानुसार ही एक व्यक्ती आहे. हो, तर ही फक्त कुठलीही वस्तू नाहीये. स्रोतानुसार ही एक व्यक्ती आहे. याला नाशाचा पुत्र असंही म्हटलंय. ही व्यक्ती काय करते तर ही देवाचा विरोध करते. स्वतःला देवापेक्षा मोठं समजते. इतकंच नाही तर देवाच्या मंदिरात बसून स्वतःलाच देव म्हणून घोषित करते. म्हणजे विचार करा, ही तर सगळ्यात मोठी ईश्वरनिंदा झाली. आणि इथूनच खऱ्या चर्चेला सुरुवात होते, कारण या सगळ्याचा संबंध दानिएलाच्या पुस्तकातल्या फक्त एका वाक्याशी आहे. आणि त्या वाक्याचा अर्थ काय लावायचा यावर सगळं काही अवलंबून आहे. हे आहे ते वाक्य, सप्ताहाच्या मध्यभागी. आता इथेच सगळा गोंधळ आहे. मध्यभागी म्हणजे काय? पहिल्या 3.5 वर्षांच्या काळात कधीतरी, की अगदी बरोबर 3.5 वर्षांच्या टप्प्यावर म्हणजे मध्यबिंदूवर? वाटतोय ना छोटासा फरक, पण या एका लहानशा भाषिक फरकामुळे भविष्याच्या 2 पूर्णपणे वेगळ्या कालरेषा तयार होतात. इथे बघा, सगळा खेळ या एका शब्दाचा आहे. दृष्टिकोन एक म्हणतो मध्यभागी म्हणजे पहिल्या अर्ध्या भागात, म्हणजे क्लेश पहिल्या 3.5 वर्षातच सुरू होतो. पण दृष्टिकोन 2 म्हणतो नाही, मध्यभागी म्हणजे बरोबर मध्यबिंदूवर, म्हणजे क्लेश बरोबर 3.5 वर्षांनी सुरू होतो. या एका शब्दामुळे छळ आणि सक्तीच्या उपासनेची वेळच पूर्णपणे बदलते. आता या टाईमलाईनकडे पाहिलं की दोन्ही शक्यता एकदम स्पष्ट होतात. बघा, 7 वर्षांचा सप्ताह आहे, श्वापदाचं राज्य सुरू होतं. बरोबर मध्यभागी म्हणजे 3.5 वर्षांवर पहिलं पुनरुत्थान होतं, हे फिक्स आहे. आता पहिल्या दृष्टिकोनानुसार महाक्लेश होतो पहिल्या 3.5 वर्षात आणि दुसऱ्या दृष्टिकोनानुसार तो होतो शेवटच्या 3.5 वर्षात. आणि शेवटी 1000 वर्षांचं राज्य सुरू होतं. बघितलं? याच एका फरकामुळे सगळा वाद आहे. चला तर मग आता या दोन्ही दृष्टिकोनांचे तार्किक परिणाम काय होतात हे जरा खोलात जाऊन पाहूया, जसं मूळ स्रोतामध्ये मांडलंय. हा तक्ता बघितला की फरक लगेच लक्षात येतो. दृष्टिकोन 1 मध्ये क्लेश पहिल्या 3.5 वर्षांत आहे, तर दुसऱ्यात शेवटच्या 3.5 वर्षात. त्यामुळे संत शहीद कधी होतात याची वेळही बदलते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा बघा, 1335 दिवसानंतरची धन्य घटना. पहिल्या दृष्टिकोनानुसार ती आहे पहिले पुनरुत्थान, पण दुसऱ्या दृष्टिकोनानुसार ती आहे 1000 वर्षांच्या राज्याची सुरुवात. म्हणजे एकाच घटनेचे 2 वेगळे अर्थ. आता इथून पुढे मूळ मजकुराचे लेखक दुसऱ्या दृष्टिकोनावर काही खूप मूलभूत आणि तार्किक प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणतात की जर क्लेश दुसऱ्या भागात झाला तर एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. हा आहे पहिला प्रश्न. विचार करा, जर शहीद झालेल्या सगळ्या संतांचं पुनरुत्थान बरोबर मध्यबिंदूवर झालं तर मग शेवटच्या 3.5 वर्षात छळ करण्यासाठी पृथ्वीवर कोण उरलं? आणि याला जोडून दुसरा प्रश्न येतो, जर छळ आणि शहीद होण्याची प्रक्रिया 3.5 वर्षानंतर सुरू होणार असेल तर मग मध्यबिंदूवर होणाऱ्या पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होण्यासाठी संत शहीद कसे झाले असतील? कारण ते तर अजून झालेलेच नसतील. आणि तिसरा मुद्दा तर आणखी गंभीर आहे. मध्यबिंदूनंतर 7 महाभयंकर पीडांचा काळ सुरू होतो, म्हणजे सगळीकडे विनाश आणि गोंधळ. अशा परिस्थितीत श्वापदाची सक्तीची उपासना आयोजित करणं, लोकांवर नियंत्रण ठेवून पद्धतशीरपणे त्यांचा छळ करणं, हे खरंच शक्य आहे का? लेखक म्हणतात हे जवळजवळ अशक्य आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून काय निष्कर्ष निघतो? लेखक या सगळ्या तार्किक मुद्द्यांच्या आधारे एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोचतात. तर लेखकाचा निष्कर्ष असा आहे की ते पहिल्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतात, म्हणजे महाक्लेश हा पहिल्या 3.5 वर्षांतच होतो. का? कारण त्यामुळे शहीद संतांसाठी एकाच पुनरुत्थानाची संकल्पना टिकून राहते. आणि दुसरे म्हणजे आपण आत्ताच पाहिलेले तार्किक विरोधाभास टाळले जातात. इतकंच नाही तर ते सांगतात की अनेक बायबल भाषांतरांमध्ये सप्ताहाच्या अर्ध्या भागासाठी असाच शब्दप्रयोग आहे जो त्यांच्या मताला दुजोरा देतो. पण शेवटी लेखक आपल्याला यासारख्या वचनांची आठवण करून देतात. याचा अर्थ काय? तर वेळ कोणतीही असो, पहिली 3.5 वर्ष किंवा दुसरी, एक गोष्ट निश्चित आहे की निवडलेल्यांसाठी हा दुःखाचा काळ मर्यादित आहे, तो कायमचा नाही, तो पूर्वनिश्चित आहे. या विश्लेषणातून आपण पाहिलं की एका प्राचीन ग्रंथातील काही शब्दांचा अर्थ लावताना भविष्याबद्दल किती वेगवेगळ्या आणि परस्पर विरोधी कालरेषा तयार होऊ शकतात. हे आपल्याला एका अंतिम प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. जर ही अचूक वेळ एक रहस्यच असेल तर मग कदाचित या भविष्यवाणीचा खरा उद्देश वेळ सांगणं हा नसेलच, तर त्यामागे काहीतरी वेगळाच संदेश दडला असेल का?